नमस्कार मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार किंवा इतर कुठलेही कामगार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजना 2026ची संपूर्ण माहिती. ही योजना काय आहे? ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार किंवा इतर कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे कामगार वर्गाला आर्थिक सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कामगारांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेसाठी पात्र कोण आहेत ते पाहूया. या योजनेसाठी कामगार हा 18 ते 60 वर्ष वयोमानाचा असावा आणि कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे आणि या कामगाराने सलग 90 दिवस काम केल्याचे अधिकृत प्रशासन मान्य बांधकाम कामगार गुत्तेदार किंवा ग्रामसेवक यांच्या सही शिक्क्याची 90 दिवसाचे प्रमाणपत्र असावे. नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, कामाचा दाखला 30 दिवस, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक. आता या लग्नासाठी कामगारांना अनुदान मिळते. मुलीच्या लग्नासाठी ₹51,000 अनुदान या योजनेमार्फत मिळते. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना आहे. इयत्ता 1ली पासून ते पदवी पदव्युत्तर विविध कोर्ससाठी शिष्यवृत्ती दिल्या जाते. त्यानंतर संसारोपयोगी साहित्य, त्याच्यानंतर एक साधन किट मिळते आणि दिवाळीला बोनस जाहीर झाला असल्यास तो बोनससुद्धा देण्यात येतो. बांधकाम कामगार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज अपलोड झाल्यानंतर बांधकाम कामगारांना तालुका पातळीवर बांधकाम कार्यालयात हाताचे ठसे देण्यासाठी ठराविक तारीख घेण्यात येते. या ठरलेल्या तारखेच्या दिवशी हाताचे ठसे घेऊन फोटो घेण्यात येतो आणि अपलोड केलेले सर्व कागदपत्रे अधिकृत अधिकारी हे तपासणी करून त्यानंतर पत्रावर सही करून देतात आणि नोंदणी झाल्याचे प्रमाणित करतात. पुढील कार्यवाहीसाठी हा फॉर्म वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात जातो. त्यानंतर तेथे संपूर्ण अर्जाची छाननी केली जाते आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर हा एक मोबाईलवर मेसेज येतो, आपली नोंदणी पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा एक मेसेज येतो आणि त्या मेसेज आल्यानंतर कामगाराला ऑनलाईनवरून पावती काढून देण्यात येते आणि ही पावती प्रत्येक योजनेसाठी या पावतीचा उपयोग होतो. अशा प्रकारे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. तर मित्रो, हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पुन्हा येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.